आजारी वृद्ध रुग्णाला कचरा गाडीतून आणलं रुग्णालयात. शिर्डीतल्या नगरपंचायतीचा संतापजनक प्रकार. तुमच्या त्रासाला कंटाळून मी मोठं पाऊल टाकतोय. प्राचार्यांना पत्र लिहून लातूरचा विद्यार्थी झाला बेपत्ता. लातूरच्या चन्नाबसवेश्वर महाविद्यालयातला धक्कादायक प्रकार. अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच. नापिकी कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यानं घेतलं जाळून. लातूरमध्ये पाणी टंचाईवरच्या सर्वपक्षीय बैठकीत संतप्त महिलांचा हल्लाबोल. 15 ते 20 दिवसांनी पाणी येत असल्यानं महिलांचा झाला उद्रेक. प्रयोगशील तरुण शेतकऱ्याचा सन्मान. ब्रँडेड कलिंगड आणि टोमॅटोचं विक्रमी उत्पादन घेणाऱ्या गणेश देशमुख यांची कृषी विद्यापीठाच्या संशोधन समितीवर निवड. आणि देशविदेशातील शेकडो नाणी, नोटा आणि हजारो टपाल तिकिटांचा संग्रह करणाऱ्या विद्यार्थ्यांची घेतली गेली दखल. गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. एका महत्त्वाच्या बातमीने आपण गावाकडच्या बातमीने सुरुवात करणार आहोत. सुटाबुटातल्या भोंदूबाबाचा पर्दाफाश आम्ही दाखवतोय. वसईच्या आशीर्वाद प्रार्थना केंद्र या ठिकाणी जी शिबिरं सुरू असतात त्यामध्ये असाध्य आजार झालेल्या रुग्णांना खडखडीत बरं करण्याचा दावा हा भोंदूबाबा करतो. या भोंदूबाबाचं नाव आहे सेबॅस्टियन मार्टिन. राजरोस आणि खुलेआम सुरू असलेल्या या शिबिरांचे व्हिडिओ यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावरही आहेत. पण पोलिसांना किंवा सरकारला याची कल्पनाच नाहीये. जादूटोणा विरोधी कायदा असतानाही या सेबॅस्टियनवर कारवाई का होत नाही, त्याला अटक का होत नाही, हाच खरा प्रश्न आहे. नेमका हा काय प्रकार आहे त्याची काही उदाहरणं आपण बघूयात. मिलिंद जाधव आणि उषा या रुग्णांना या बाबाने कसं बरं केलं ते आपण बघूयात. पुष्पा दिवाळकर. पुष्पा दिवाळकर. 9 वर्ष झाली. आज माझ्या 3 मणी सरल्या आणि आता 1 वर्ष झाली माझ्या 2 किडन्या गेल्या. देव बोलला, आता डॉक्टर बोलले की आता वाचू शकणार नाही, आता गोळ्यावर फक्त राहणार. तर मी गोळ्या सुद्धा बंद केला. मी बोलला आता काय गोळ्या खाऊन फायदा आहे, असं पण जायचं आणि तसं पण जायचंच आहे मला. कुठून आलात? आम्ही सांताक्रूज वरून आलात. 1 वर्ष झालं किडनीज दोन्ही फेल आहेत, त्यामुळे तुम्ही चालू शकत नाही. चालू शकत नाही. एकट्या चालू शकत नाही. बसवली तर मी उठू शकत नाही. तयार आहात तुम्ही? रेडी आहात? आर यू रेडी? आर यू रेडी? आर यू रेडी? यू आर रेडी? यू आर रेडी? रेडी? ओ शिकार तुम्ही हात जोडा. डोळे बंद करा. डोळे बंद करा. तुम्ही डोळे मिटा. टच टच टच. हो 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 टच. हो 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 हो. रा 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 रा. ओ नमः शिवाय नमः नमः. ओ रा 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 रा. हो 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 हो. बा 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 रा 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 रा. दोन्ही किडनीला हात लावा. हात लावा. तुम्ही हात धरा. हा. येशूच्या पवित्र नावात, येशूच्या पवित्र नावात तुमच्या दोन्ही किडनी बऱ्या होत. दोन्ही किडनी बऱ्या होत. हो 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 हो. या क्षणाला, या क्षणाला, या क्षणाला, या क्षणाला, या क्षणाला. हो 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 हो. सकारा रा 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 रा. हो 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 हो. तुमच्या दोन्ही किडनीज बऱ्या होत होत होत. हालेलुया. 2 सिस्टर्स या उचला दिला. पुष्पाताई उभ्या राहा. पुष्पाताई उभ्या राहा. येशूच्या नावाने, येशूच्या पवित्र नावात तुमच्या दोन्ही किडनीज बऱ्या झालेल्या आहेत. हो हो. सकारा रा रा. तुमच्या दोन्ही किडनीज बऱ्या झालेल्या आहेत. चाला तुम्ही, चाला तुम्ही, चाला. हो सकारा रा 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 रा. हो 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 हो.
तर असे हे भोंदूबाबाचे आजार बरे करण्याचे दावे, भोंदूपणाची सगळी लक्षणं आणि याचा पर्दाफाश आयबीएन लोकमतने केलेला आहे आणि त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी जादूटोणा कायद्याअंतर्गत अशी मागणी देखील होताना दिसते। यानंतर बातमी आहे शिर्डीत आज एक धक्कादायक प्रकार घडला। एका आजारी निराधार वृद्धाला रुग्णवाहिकेच्या ऐवजी थेट कचरा गाडीतून रुग्णालयात नेण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। शिर्डीत लाखो गरीब भिक्षा मागून आपली गुजराण करतात, त्यातलाच एक वयोवृद्ध भाजी मंडईजवळ आजारपणामुळे खितपत पडल्याचं सामाजिक कार्यकर्ते अमोल कोते यांनी नगरपालिका आणि शिर्डी रुग्णालयाला कळवलं, पण वारंवार सांगूनही कोणी दखल घेतली नाही आणि त्यामुळे कोते स्वतः गाडी आणायला गेले आणि गाडी घेऊन येईपर्यंत नगरपालिकेने गाडी पाठवली खरी, पण ती होती कचरा गाडी आणि याच कचरा गाडीत बसून या व्यक्तीला सफाई कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। वास्तविक शिर्डी संस्थांचं भव्य रुग्णालय आहे, त्यासाठी 10 ॲम्ब्युलन्सही आहेत, पण गरीब अनाथ रुग्णासाठी एकही रुग्णवाहिका पाठवण्याची मानसिकता मात्र संस्थांच्या प्रशासनाकडे नाही। ज्या साईबाबांनी रुग्णसेवा आपला धर्म मानला त्यांच्या शिर्डीतला हा प्रकार म्हणजे साईबाबांच्या रुग्णसेवेला हरताळ फासणार आहे। काय टाकलं गाडीमध्ये? काय टाकलं? माणूस टाकला। जिवंत आहे का मृत आहे? जिवंत आहे। गाडी कसली? नाही सांगू शकत ना, आता नेमकं ड्रायव्हर आहे ना गाडीचे, गाडी कसली माहित नाही का? अगोदरच कौटुंबिक आणि सामाजिक हेटाळणीने भिक्षुकाचं जीवन जगणारे शिर्डीमध्ये आहेत। आयुष्याची शेवट सुद्धा त्यांची या शिर्डीमध्ये होते। अनेक जण दुःखी खितपत पडलेले असतात आणि त्यांच्याकडे बघायला कोणीच नसतं। असाच एक वयोवृद्ध माणूस शिर्डीमधल्या भाजी मंडईजवळ पडलेला होता। सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपंचायत आणि रुग्णालय यांनाही कळवलं, मात्र कोणीही वेळेवर आलं नाही आणि नगरपंचायतने एक गाडी पाठवली, मात्र तीही कचऱ्याची। आणि या वयोवृद्ध माणसाला या कर्मचाऱ्यांनी थेट कचऱ्याच्या गाडीमध्ये घालून रुग्णालयामध्ये नेण्याचा अतिशय धक्कादायक असा हा प्रकार घडलाय। त्यामुळे साईबाबांनी जी रुग्णसेवेचं व्रत घेतलेलं होतं, कुठेतरी त्याला हा हरताळ फासण्याचा प्रकार शिर्डीमध्ये घडलाय। हा लांछनास्पद प्रकार जो आहे हा होण्यासाठी जे लोक कारणीभूत आहेत, ज्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार केलाय, त्यांच्यावरती आता कारवाईची मागणी होते आहे। हरीश दिमोटे, आयबीएन लोकमत, शिर्डी। यानंतर बघूयात यानंतरची बातमी आहे लातूरमधनं। यापुढे मी कॉलेजला येऊ शकणार नाही। तुमच्या असह्य होणाऱ्या त्रासाला कंटाळून मी खूप मोठा निर्णय घेतला, तो काय असेल ते लवकरच तुम्हाला कळेल, अशा आशयाचं पत्र प्राचार्यांच्या नावे लिहून एका महाविद्यालयीन विद्यार्थी जो आहे तो बेपत्ता झालाय। लातूरच्या चन्नबसवेश्वर महाविद्यालयातला माधव माले हा बी फार्मचा विद्यार्थी बेपत्ता झाला। याच्याच निषेधार्थ विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं। या महाविद्यालयात अवाजवी फी घेण्यात येते, तसंच सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर बहाण्यानं जास्तीचे पैसेही सक्तीनं वसूल केले जातात। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे शक्य होत नाही। माधव माले याच्या मागेही कॉलेजच्या प्राचार्यांनी आणि प्रशासनाने फीसाठी तगादा लावला आणि वेळोवेळी अपमानित केलं। त्यामुळे कॉलेजच्या प्राचार्यांच्या विरोधात एक पत्र लिहून माधव माले हा गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता झालाय। सेना नेत्यांनीही या आंदोलनात आता उडी घेतली आहे। तो गेली 4 दिवसापासून पत्र लिहून गायब आहे। याचं कारण आहे ते म्हणजे प्राचार्य साहेबांनी त्याच्या परीक्षेला बसलेला असताना वर्गातून बाहेर काढले आणि तुला परीक्षा देता येणार नाही, तुझी हाजरी 75% पूर्ण नाही असे कारण दाखवून त्याला प्राचार्याच्या कॅबिन पाशी बसवून ठेवलं। त्यानं प्राचार्यांना वेळोवेळी विनंती करून देखील त्याचा काही फायदा झाला नाही। 5 दिवसांमध्ये जर आमच्या कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाहीत लिखित स्वरूपात लिहून दिलेल्या, तर हा स्ट्राईक चालूच राहील आणि कॉलेज प्रशासन यासाठी जबाबदार राहील। शेतकऱ्याच्या मुलाला व त्याच्या पालकाला सुद्धा फीस संदर्भात जे कॉलेजनं जे आज चन्नबसवेश्वरच्या प्राचार्य आणि त्या कॉलेजच्या मॅनेजमेंटने जे विद्यार्थ्यावर अन्याय केला आहे, त्याचा मी इथं जाहीर निषेध करतो। आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या या शेतकऱ्याच्या मुलाला या कॉलेजबरोबर लातूर जिल्ह्यातील कुठल्याही कॉलेजनं जर फीस संदर्भात जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि रस्त्यावर उतरून या विद्यार्थ्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। यानंतर लातूरमधूनच बातमी आहे, ही आहे पाणी टंचाईच्या संदर्भातली बातमी। लातूरमध्ये 15 ते 20 दिवसांनी पाणी येते आणि दिवसेंदिवस लातूर शहरातली पाणी टंचाई वाढतच चालली आहे। त्यामुळे आलेल्या संतापाचा उद्रेक आज झालेला आहे। आंदोलकांचा मनपा प्रशासन आणि नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी करूनही हा पाणी प्रश्न जो आहे तो जैसे थे आहे। लातूर शहरातील पाणी टंचाईवर चर्चा करण्यासाठी महापौरांनी पुढाकार घेत
सर्व पक्षीयांची बैठक बोलवली खरी, पण या बैठकीवरच संतापलेल्या महिलांनी हल्लाबोल केला आणि बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व पक्षीयांच्या नावाने चांगला शिमगा केला। पण पोलिसांनी या आंदोलकांना या बैठकीत जाण्यापासून रोखलं। तरीही या महिलांनी ही बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केला। नोकरी नाही पाहिजे ना, भाकर भाजी या लोकांची नाही पाहिजे, फक्त आमच्या जय भीमनगरला पाणी पाहिजे, फक्त पाण्याची समस्या। 2 महिने झालं, 2 महिने आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं होतं, 2 महिने झालं अजून आमची कशी काय पूर्तता नाही केली 2 महिन्यामध्ये। कोणता वार्ड आहे, कोण नगरसेवक आहे तुमच्या वार्डात? कोण आहे नगरसेवक? कोण आहे? शारदाताई बनसुडे। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर आपण पाहूयात IBN लोकमतच्या जागर पाण्याचा या विशेष मोहिमेअंतर्गत एक स्पेशल रिपोर्ट। पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर पाहूया मराठवाड्यातले सिंचनाचे अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत। काही प्रकल्प चुकीच्या नियोजनामुळे तर काही भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे रखडलेत। त्यावर आत्तापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च झालेत। उजनी धरणातून 23 TMC पाण्याची योजना तर राजकारणातच अडकलेली आहे। पाहूयात नेमकी काय परिस्थिती आहे। परंडा तालुक्यातल्या डोंजा गावच्या शिवारातली ही खोल विहीर नाही, तर उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्याचा भाग्यविधाता प्रकल्प होता। कारण याच विहिरीत बोगद्याच्या माध्यमातून उजनी धरणातलं 23 TMC पाणी येणार होतं आणि या विहिरीतून पाणी उचलून सीना कोळेगाव आणि इतर ठिकाणी वळवलं जाणार होतं। खूप चांगली योजना होती, मात्र ही योजना फक्त विहिरी खणून ठेवण्यापलीकडे जाऊ शकली नाही आणि लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्हे आजही तहानलेलेच आहेत की 7 TMC हे पाणी नाही आणि 21 TMC हे पाणी नाही, म्हणजे धरणं तर केली, जमिनी आमच्या पूर्ण गेल्या वाया, म्हणजे आम्हाला तिथं काहीच करता येत नाही, त्याचे तर पैसे नाहीत ते नाही। आता वर्ण कर्ज बाजारी होण्याची वेळ आलेली आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना। 23 TMCच्या पाण्यावरच आजपर्यंत या भागातलं राजकारण चालत आलंय। काँग्रेस राष्ट्रवादीनं यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले। त्यानंतर भाजप सरकार आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं की हे पाणी आणणं शक्य नाही। कारण एकच होतं, यासाठी येणारा अतिरिक्त 40,000 कोटी रुपयांचा खर्च कसा करायचा। पाणी येणार म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतात पाईपलाईन्स टाकल्या। आता हे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाहीये। ही जर योजना आली असती आणि ही जर पाणी आमचं समजा शिनाकोळेगाव भरलेलं हे असतं तर लोकांना इथलं एवढं सुखाचं जीवन होतं की इथं जवळपास एक कारखाना नव्हता, आता जवळपास 2-3 कारखाने झाले आहेत। इथली तर त्या कारखान्याला ऊस गेला असता, लोकांचे भरून पैसे झाले असते आणि लोकांचं जीवन सुखात जगले असते। लोकांना वाटतं की शिनाकोळेगाव जर धरण भरलं तर हा भाग पूर्ण सुधारला जाईल, बागायती एरिया होईल, परंतु धरणामध्ये जे उजनीचं पाणी येणार होतं, पश्चिम महाराष्ट्रातनं पाणी येणार होतं ती 7 TMC ते पाणी आलेलं नाही। मराठवाड्याला 23 TMC पाणी मिळणार नाही हे आता स्पष्ट दिसतंय। फक्त 7 TMC पाण्याबद्दल सरकार आता आखणी करतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच केलंय की 21 TMC पाणी आणणं आता शक्य नाही, केवळ 7 TMC पाणी आणणं शक्य आहे। मात्र तेही काम अशा पद्धतीने झालंय, ते टेलकडून काम झालेलं आहे, हेडकडे कसल्याही पद्धतीचं काम झालेलं नाही। याचा सोपा अर्थ असा आहे की विहीर तर खोदली नाही, मात्र पाईपलाईन करून ठेवली। त्या पाईपलाईनमध्ये पाणी येणार कुठून हा मोठा प्रश्न आहे। खरं तर तत्कालीन सरकारने उजनीच्या तोंडाशी काम सुरू केलं असतं तर जेवढं काम झालं त्यावरून काही पाणी शेतकऱ्यांना तरी मिळालं असतं। 23 TMC पाणी आता मराठवाड्यासाठी फक्त मृगजळ ठरणार आहे। मुख्यमंत्र्यांमुळे 7 TMC पाण्याच्या आशा पल्लवित झाल्यात इतकंच। सुधीर जाधव सोबत सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, उस्मानाबाद। आणि या स्पेशल रिपोर्ट नंतर इथे वेळ झाली की ब्रेकची, आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत प्रयोगशील तरुण शेतकऱ्याचा सन्मान, ब्रँडेड कलिंगड आणि टमाट्याचं विक्रमी उत्पादन घेणाऱ्या गणेश देशमुख यांची कृषी विद्यापीठाच्या संशोधन समितीवर निवड।
त्यानंतर बातमी आहे एका प्रयोगशील शेतकऱ्याची. गणेश देशमुख या तरुण शेतकऱ्यानं स्वतःची जमीन नसतानाही भाडेतत्वावर जमीन घेऊन त्यात विक्रमी उत्पादन घेतलंय. इतकंच नाही तर त्यांनी देशातल्या पहिल्या ब्रँडेड कलिंगडाचं उत्पादन घेतलंय. कलिंगडाचं उत्पादन करतानाच त्यावर मॉलचं नाव असलेलं कलिंगड त्यांनी तयार केलंय. त्यांनी 1 एकर जमिनीतून 50 टन टोमॅटोचं विक्रमी उत्पादनही घेतलंय. याबरोबरच त्यांनी आसपासच्या काही तरुणांना रोजगारी मिळवून दिला. याच प्रयोगशीलतेची दखल घेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं त्यांची संशोधन समितीवर नेमणूक केली आहे. गेली 22 वर्ष गणेश देशमुख वांगडी परिसरातली जी नदीकाठची जमीन आहे ती संबंधित शेतकऱ्यांकडून 8 महिन्यांसाठी भाड्याने घेतात. यामध्ये ते कलिंगड, टोमॅटो, काकडी, कारली अशी वेगवेगळी भाज्या ते पिकवतात. पण परंपरागत भाजी मंडईच्या पुढे जात देशमुखांनी उत्पादन ते ग्राहक ही योजना जी आहे ती यशस्वीपणे राबवली होती. हायपर सिटी, रिलायन्स आणि बिग बाजार या मॉल्समध्ये त्यांचे टोमॅटो, कलिंगड आणि भाजीपाला विकला जातो. मी 50 टन टोमॅटोचं उत्पन्न घेतोय एका एकरमधून. तसंच आपण भारतातील पहिलं वॉटरमेलन, ब्रँडेड वॉटरमेलन याचंही रेकॉर्ड माझ्या नावावर आहे. तंत्रज्ञान जे काय मला असलेलं ज्ञान हे आपण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. आणि म्हणून की काय की कृषी विद्यापीठाने माझी त्यांच्या समितीवर निवड केलेली आहे. आणि मला असं वाटतं तो माझ्यासाठी शेतकऱ्यांचा म्हणून एक गौरव आहे. आणि तिथे असणारं संशोधन हे मी माझ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोक.